नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBA पेपर 2 प्राचीन भारताचा इतिहास या पेपरमधील प्रकार नंबर 2 गुप्त साम्राज्य व वर्धन घराणे या प्रकरणामधील भाग 1 चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसरा यांची कामगिरी विषयी आपण आज माहिती पाहू. मित्रांनो, गुप्तांचे मूळ निवासस्थान कोणते याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पुराणातील माहितीप्रमाणे गुप्तांचे मूळ ठिकाण गंगेचे खोरे हे होय. इत सिंगच्या मतानुसार गुप्त हे बंगालमधील मूळ रहिवासी होते. डॉक्टर KP जयस्वालच्या मते गुप्तांचे मूळ निवासस्थान पंजाब हे होते. गुप्तांच्या मूळ निवासस्थानाप्रमाणे त्यांच्या जातीविषयी वाद आहे. डॉक्टर जयस्वाल गुप्तांना वैश्य मनातील वैश्य मानतात, तर डॉक्टर राय चौधरी गुप्तांना ब्राह्मण मानतात. शिलालेखामध्ये गुप्तांच्या जातीसंबंधी माहिती उपलब्ध नाही. सीलपूरच्या शिलालेखावरून गुप्त क्षत्रिय होते असे दिसते. बौद्ध ग्रंथ मंजुश्री मूलकल्प यात गुप्त क्षत्रिय होते अशी माहिती आढळते. बहुसंख्य इतिहासकार गुप्तांना क्षत्रिय म्हणतात. त्यात चंद्रगुप्त पहिला याविषयी माहिती पाहू. इसवी सन 320 ते 340 घटोत्कचानंतर त्याचा मुलगा पहिला चंद्रगुप्त गादीवर आला. गुप्त घराण्यातील हा श्रेष्ठ राजा होय, कारण त्याने स्वतःला महाराज धीराज ही पदवी धारण केली. त्याने स्वतःच्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले, म्हणून त्याच्या कारकिर्दीपासून खऱ्या अर्थाने गुप्त सत्तेचा प्रारंभ झाला. लष्करी सामर्थ्याप्रमाणेच वैवाहिक संबंध प्रस्थापित करून त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला. प्राध्यापक स्मिथ याच्या मतानुसार चंद्रगुप्त हाच गुप्त साम्राज्याचा खरा संस्थापक मानला जातो. चंद्रगुप्ताने लिच्छवी गणराज्याची राजकन्या कुमारदेवी हिच्याशी विवाह केला. या विवाहाला फार महत्त्व आहे, कारण त्यामुळे लिच्छवीसारख्या सामर्थ्यवान राज्याचे सहकार्य व पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली, म्हणून गुप्त सत्ता बलशाली झाली. चंद्रगुप्ताचे राज्य वैशाली, प्रयाग, साकेत, अयोध्या व बिहार या प्रदेशात पसरले होते. चंद्रगुप्ताने राज्याभिषेकासमयी गुप्त संवाद सुरू केले. चंद्रगुप्ताने आपल्या हयातीतच युवराज समुद्रगुप्त यास आपला वारस म्हणून नियुक्त केले. चंद्रगुप्त इसवी सन 340च्या सुमारास मरण पावला. त्यानंतर सम्राट समुद्रगुप्त 340 ते 375 हा गुप्त राजाच्या मालिकेतील एक श्रेष्ठ राजा आहे. पहिल्या चंद्रगुप्ताने राज्य विस्ताराला आरंभ केला, तर त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे काम समुद्रगुप्ताने केले, म्हणून तो खरा पराक्रमी सम्राट होय. चंद्रगुप्तासंबंधी सविस्तर माहिती अलाहाबाद येथील स्तंभलेखात आढळते. तसेच मंजुश्री मूलकल्प या बौद्ध ग्रंथातही समुद्रगुप्ताची माहिती मिळते. याशिवाय मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यातील येणा गावी सापडलेल्या शिलालेखातही समुद्रगुप्ताची माहिती आहे. गया येथील शिलालेखामुळे चंद्रगुप्ताचा काळ ठरवण्यास मदत होते. अलाहाबाद येथील स्तंभलेखामुळे समुद्रगुप्ताच्या चरित्राची व कर्तव्याची माहिती मिळते, पण त्यात काळाचा उल्लेख केलेला आढळत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. समुद्रगुप्त हा पहिल्या चंद्रगुप्ताची पत्नी कुमारदेवीपासून झालेला पुत्र होता. वडिलांनी त्यास उत्तम लष्करी व इतर युद्ध साहित्याचे शिक्षण दिले. समुद्रगुप्त हा अत्यंत तल्लख बुद्धीचा होता, त्यामुळे त्याने अल्पावधीत अनेक शस्त्रे व कला यांचे ज्ञान संपादन केले. वाङ्मय व तत्त्वज्ञान यात त्यास विशेष रस होता. त्याने चंद्रगुप्तास अनेक लढाईत भाग घेतला होता व पराक्रम दर्शविला होता, म्हणून ते
म्हणून तो वडिलांचा आवडता झालेला होता. त्यामुळे त्याची राजा म्हणून निवड केली होती. समुद्रगुप्ताच्या राजपदासाठी झालेली निवड सर्वसामान्य लोकांना आवडली होती. पण चंद्रगुप्ताच्या इतर मुलांना, काही नातेवाईकांना ते आवडलं नाही. त्यांनी समुद्रगुप्ताविरुद्ध बंड केले. या बंडाचे नेतृत्व समुद्रगुप्ताचा सावत्र भाऊ काचगुप्त यांनी केले. समुद्रगुप्तानं या बंडखोराचा पराभव केला. काचगुप्ताची काही नाणी सापडली आहेत. यावरून त्याने चंद्रगुप्तानंतर अल्पकाळ राज्य केले असे दिसते. म्हणून समुद्रगुप्ताच्या राज्याभिषेकाच्या वेळी निश्चित तारीख सांगता येत नाही. विद्वानांमध्ये मतभेद आहे. आर.सी. मुजुमदार याच्या मतानुसार 340 ते 380 हा समुद्रगुप्ताचा काळ आहे. तर डॉक्टर मुखर्जी यांनी इसवी सन 335 समुद्रगुप्त सत्तेवर आला असे म्हटले आहे. समुद्रगुप्ताने आपल्या बंधूंशी युद्ध करून मगधचे सिंहासन संपादन केले असे स्पष्ट आहे. साम्राज्य विस्तार. समुद्रगुप्ताला साम्राज्य विस्ताराचा संध होता. त्यामुळे त्याने स्वतःचे लष्करी सामर्थ्य वाढवून राज्य विस्ताराला सुरुवात केली. प्रत्येक राजाने सार्वभौम मान्य करावे असे समुद्रगुप्ताचे ध्येय होते. पण सर्व राज्य गुप्त राज्यात समाविष्ट झालेच पाहिजे असा त्याचा आग्रह नव्हता. अलाहाबाद प्रशस्तीवरून समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाची माहिती मिळते. त्याने अनेक विजय संपादन केले होते. उत्तरेकडील विजय, दक्षिणेकडील विजय, पूर्वेकडचा विजय, पश्चिम भारत विजय. त्यात उत्तरेकडचा विजय, उत्तर हिंदुस्थानात अनेक लहान लहान राज्य होते, ती सर्व एकछत्री आणण्याचे ठरवले. त्याने प्रबळ राज्य स्थापन करणे हे समुद्रगुप्ताचे ध्येय होते. उत्तर भारतातील 9 राज्यांचा पराभव केला. मथुरा, नागसेन, पद्मावती, गणपतीनाग, ग्वाल्हेरजवळील अहिच्छत्र, अचूकनाग, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा राजा चंद्रदेव, रुद्रदेव, मिथिला, नागदत्त, नंदीन, बलवर्मन ही 5 राज्य निश्चित कोणत्या भागात याची माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर दक्षिणेकडील विजय. समुद्रगुप्ताने खालील राजांचा पराभव केला. कोसलचा राजा महेंद्र, महाकंत्रचा राजा गोंडवान, कोरलचा राजा पिष्टपूर, महेंद्रगिरी आंध्र प्रदेश, गोदावरी जिल्ह्यातील कोहूरचा शमीदत्त, गंजम जिल्ह्याचा प्रदेश, कांचीवरम जिल्ह्याचा प्रदेश, गोदावरी जिल्ह्याचा प्रदेश, एलोरा आंध्र प्रदेश, नेलोरा जिल्ह्याचा प्रदेश आंध्र प्रदेश, देवराष्ट्राचा कुबेर, त्यानंतर उत्तर कर्नाटक जिल्हा, तामिळनाडू राज्य इत्यादी प्रदेश समुद्रगुप्ताने आपल्या अंमलाखाली आणले. त्यानंतर पूर्व भारत. समुद्रगुप्ताच्या राज्याच्या सर्व सरहद्दीवर खालील 5 राज्य होते. समतट, दबक, कामरूप, नेपाळ, कर्तारपूर येथील राजांनी अनेक नजराणे पाठवून समुद्रगुप्ताचे प्रभुत्व मान्य केले. त्यानंतर पश्चिम भारत. समुद्रगुप्ताच्या दक्षिणेत पराक्रम पश्चिम हद्दीवरील राजांनी त्याचे मालकीत्व पत्करले होते. त्यात माळवा, जयपूर, भरतपूर, उत्तर राजपुताना, भिलसा, दोमाजिल्ला. त्यानंतर समुद्रगुप्ताचे राज्य पूर्वेला ब्रह्मपुत्रापासून पश्चिमेस यमुना व चंबळ नदीपर्यंत, उत्तरेस हिमालयापासून तर दक्षिणेत नर्मदा नदीपर्यंत पसरलेले होते. त्यानंतर समुद्रगुप्ताच्या साम्राज्याचे काही आग्नेय भाग वजा करता संपूर्ण बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, हिमालयाच्या पूर्व पायथ्याचा प्रदेश, दक्षिणेकडील प्रदेश, विंध्य पर्वतापर्यंत ही सत्ता ही पसरलेली होती. त्यानंतर चंद्रगुप्त दुसरा. थोडक्यात चंद्रगुप्त दुसरा इसवी सन 1380 राजा झाला. हे स्पष्ट आहे. चंद्रगुप्ताने जवळच्या राज्यांशी वैयक्तिक संबंध जोडून आपलं सामर्थ्य वाढवलं. त्याने नाग राजाची कन्या कुबेर नागाबरोबर विवाह केला. तसंच पुढे
स्वतःची कन्या प्रभावती गुप्ता ही वाकाटक वंशातील रुद्रसेन याला दिली. याशिवाय चंद्रगुप्ताने कुंतल देशाशी देखील वैवाहिक संबंध जोडले. कुंतल देशाचा राजा काकवर्मन हा होता. त्याच्या मुलीबरोबर चंद्रगुप्ताने लग्न केले. त्यामुळे चंद्रगुप्ताचे अनेक राजघराण्यांशी मैत्री संबंध प्रस्थापित केले. समुद्रगुप्तप्रमाणे चंद्रगुप्त देखील साम्राज्य विस्ताराचा भोगता होता. त्याने प्रथम सखांचा समाचार घेण्याचे ठरवले. त्यावेळी रुद्रसिंग तिसरा हा सखांचा राजा होता. त्याच राज्यात माळवा, कोकण, सौराष्ट्र, सिंध प्रदेश समाविष्ट होता. तो अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याची राजधानी उज्जैन ही होती. शक सत्तेचा नाश करण्याचा चंद्रगुप्ताने ठरवले. त्यामुळे लष्करी सामर्थ्य वाढवले व इसवी सन 409च्या सुमारास चंद्रगुप्ताने माळ्यावर आक्रमण करून माळवा, रुद्रसिंग तिसरा आणि चंद्रगुप्त यांच्यात युद्ध सुरू झाले. सुमारे 12 वर्षेपर्यंत हे युद्ध चालले व ते शेवटी चंद्रगुप्ताने रुद्रसिंगचा पूर्ण पराभव केला. शशांकांना सिंध नदीच्या पलीकडे हाकलून देण्यात आले. माळवाचे राज्य चंद्रगुप्ताने आपल्या राज्यात विलीन करून टाकले. याप्रमाणे जवळजवळ 300 वर्षे भारतात राहणाऱ्या शक सत्तेच्या चंद्रगुप्ताने निर्मूलन केले. त्यामुळे त्यास शकारी असे म्हटले जाते. त्यानंतर त्याने आपली राजधानी उज्जैनीस आणली. उज्जैनी हे या शहराची पुढे खूप भरभराट झाली. माळवा राज्य पादक्रांत केल्यामुळे गुप्ताने पश्चिम किनाऱ्यावरील चांगली बंदरे मिळवली. म्हणून पुढे गुप्तांचे रोमन साम्राज्य व पाश्चिमात्य राष्ट्रांशी व्यापार वाढला. धन्यवाद.